फोकस करा. डुअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मॅटर म्हणल्यार कितें रेडिएशनाचे बी डुअल नेचर आसतले मॅटराचे बी डुअल नेचर आसतले. आता रेडिएशनाचे दोन नेचर कितें एक आसा पार्टिकल नेचर आणि एक आसतले वेव नेचर. सेम गोज फॉर मॅटर मॅटरा कडेन बी दोन नेचर आसतले एक आसतले पार्टिकल नेचर आणि एक आसतले वेव नेचर. सो आज आमी शिकया फर्स्ट आमी टॉपिक शिकतले फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट की सांगता इट एक्सप्लेन्स अस अबाउट दी पार्टिकल नेचर ऑफ रेडिएशन. कितें पार्टिकल नेचर ऑफ रेडिएशन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टाचे काम कितें इट एक्सप्लेन्स अस अबाउट पार्टिकल नेचर ऑफ रेडिएशन. सो आता हांगा कितें आसता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टाक कितें म्हणटा आमी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आमी कितें म्हणटात फोटॉन इलेक्ट्रॉन इफेक्ट. शॉर्ट फॉर्म कितें फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पळय हांगा कितें आसता हांगा एक आसता मेटल सरफेस कळ्ळें हांगा कितें आसता मेटल सरफेस. हांगा कितें आसता मेटल सरफेस हांगा कितें आसता फ्री इलेक्ट्रॉन्स. मेटलाच्या सरफेसाचेर कितें आसा फ्री इलेक्ट्रॉन्स. हांगा कितें जाता एक रेडिएशन आसता तो कितें करता ह्या मेटल सरफेसाक कितें करता स्ट्रायक. हो रेडिएशन कितें करता मेटल सरफेसा स्ट्रायक करता हो रेडिएशन कितें करता मेटल सरफेसा स्ट्रायक करता. जेन्ना हो रेडिएशन मेटल सरफेसा स्ट्रायक करतलो इलेक्ट्रॉन्स कितें जातले भायर सरतले. इलेक्ट्रॉन्स कितें जातले इजेक्ट जातले विथ वेलोसिटी v. हे प्रोसेसाक कितें म्हणटात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इतलेंच एक मेटल सरफेस आसतलो आनी कितें जातलें हांगा रेडिएशन कितें करतले मेटल सरफेसाचेर स्ट्रायक करतले इलेक्ट्रॉन्स भायर सरतले विथ वेलोसिटी v. दिस फिनोमेना इज नोन एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटॉन इलेक्ट्रॉन कितें म्हणटा आमी पळय म्हाका सांग रेडिएशन इज मेड अप ऑफ फोटॉन्स न्हू. रेडिएशन्स आर मेड अप ऑफ फोटॉन्स. म्हाका सांग हो फोटोन इलेक्ट्रॉनाचेर स्ट्रायक करना. हो फोटोन कितें करता इलेक्ट्रॉनाचेर स्ट्रायक करता तेन्नाच इलेक्ट्रॉन भायर सरता म्हळ्यार कितें फोटॉन इलेक्ट्रॉन इफेक्ट. तशें कळ्ळें न्हू. रेडिएशन इज मेड अप ऑफ क्वांटास और फोटॉन्स. फोटॉन्साचें आनीक नांव क्वांटा आसता. घंटा नहीं समझा होगा तुम्हें वो इतना याद रखना कि फोटोन क्या होगा इलेक्ट्रॉन पे अटैक करेगा इलेक्ट्रॉन बाहर निकलेगा विथ वेलोसिटी v. आ डेफिनेशन वाचा. डेफिनेशन कितें व्हेन इलेक्ट्रॉन हो रेडिएशन कितें इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. व्हेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्ट्राइक्स द मेटल सरफेस इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड फ्रॉम मेटल सरफेस विथ वेलोसिटी v. such phenomena is known as photoelectric effect. सो फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आमकी जाई एक मेटल सरफेस आहे आणि की जाई रेडिएशन. रेडिएशन कित करतलो मेटल सरफेसाचेर स्ट्राइक करतलो इलेक्ट्रॉन्स कित जातले मूव आउट विथ वेलोसिटी v. आता फर्स्ट पॉइंट किती डेफिनेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सेकंड वन पया सिंस इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड विथ वेलोसिटी v फ्रॉम मेटल सरफेस दे विल हैव कायनेटिक एनर्जी. कारण इलेक्ट्रॉना कडेन वेलोसिटी आसा म्हळ्यार कितें इलेक्ट्रॉना कडेन कितें आसतलें कायनेटिक एनर्जी. आता थर्ड पॉइंट इक्वेशन ऑफ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आता इलेक्ट्रॉना कडेन कितें आसा कायनेटिक एनर्जी आसा न्हू ते कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन कोणान दिले आयन्स्टायनान दिले. इलेक्ट्रॉनाची कायनेटिक एनर्जी कोणान दिले आयन्स्टायनान दिले. सो आमी शिकतले इक्वेशन ऑफ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. हे इक्वेशन आमी हे बी म्हणटात आयन्स्टीन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आयन्स्टायनान हे तीन इक्वेशन दिले बेसिकली हो इक्वेशन दिल्ले तेणी तेका लागून ताका कितें मेळ्ळें नोबेल प्राइज मेळ्ळें कोणाक आयन्स्टायनाक. ही गॉट नोबेल प्राइज फॉर दिस इक्वेशन इन 1921. आता इलेक्ट्रॉनाची आमकां कायनेटिक एनर्जी नाका आमकां कितें जाय मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जाय. इलेक्ट्रॉनाची आमकां मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जाय. सो आमी ते कशें कॅल्क्युलेट करतले बाय युजिंग दिस फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू E मायनस फाय. होत कितें आयन्स्टीन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. कायनेटिक एनर्जी याद करा पया कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू E मायनस फाय. हेका आमी अशें बरोवंक शकतात कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू hf मायनस hf नॉट. आता एनर्जीची व्हॅल्यू कितें hf ओ फाय आसा पळय त्याची व्हॅल्यू कितें hf नॉट. हा डिफाइन करता फाय म्हणल्यार कितें सांगतलो तुमकां आमकां आता इतलें याद दवरा पळय. कायनेटिक एनर्जी मॅक्स कितें E मायनस फाय. E हांव रिप्लेस करता विथ hf आणि फाय हांव रिप्लेस करता विथ hf नॉट. मागीर सकयल पळया अशें बरोवंक शकता आमी कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू sc बाय लॅम्बडा मायनस sc बाय लॅम्बडा नॉट. म्हाका सांग फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला कितें c बाय लॅम्बडा हे सांगिल्लें तुमकां c इक्वल टू f लॅम्बडा. c इक्वल टू f लॅम्बडा सारकें. तर f कितें जातलें c अपॉन लॅम्बडा. f आर रिप्लेस करा विथ c अपॉन लॅम्बडा. f नॉट आर रिप्लेस करा विथ c अपॉन लॅम्बडा नॉट.
सो तुमकां इतलेंच याद आसपा जाय कायनेटिक एनर्जी मॅक्स कितें ई मायनस फाय इन टर्म्स ऑफ आमी फ्रिक्वेन्सी कशें बरयतले HF मायनस HF नॉट इन टर्म्स ऑफ वेवलेंथ आमी कशें बरयतले SC बाय लॅम्बडा मायनस SC बाय लॅम्बडा नॉट आता आमी डिफायन करया सगळे क्वांटिटीज ई कितें एनर्जी ऑफ रेडिएशन आता रेडिएशना कडेन कितें आसता एनर्जी आसता फ्रिक्वेन्सी आसता आनी कितें आसता वेवलेंथ आसता आता हांगा पळया ई कितें एनर्जी ऑफ रेडिएशन हो फाय कितें वर्क फंक्शन कितें हांव सांगतलो मुखार आता याद दवरा फाया कितें म्हणटात वर्क फंक्शन एफ कितें फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन एफ नॉट कितें थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी और कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन रेडिएशना कडेन दोन फ्रिक्वेन्सी आसता एक आसता नॉर्मल फ्रिक्वेन्सी आनी एक आसता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी नॉर्मल फ्रिक्वेन्सी आमी एफ बरयतात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आमी कितें बरयतात एफ नॉट लॅम्बडा कितें वेवलेंथ ऑफ रेडिएशन लॅम्बडा नॉट कितें थ्रेशोल्ड वेवलेंथ और कट ऑफ वेवलेंथ आता कायनेटिक एनर्जी मॅक्स आसा पळय तेका आमी अशेंय बरोवंक शकतात कायनेटिक एनर्जी मॅक्स पळय तेजे आनी एक फॉर्म्युला आसता EV नॉट कायनेटिक एनर्जी मॅक्स आसा पळय तेजे आनी एक फॉर्म्युला आसता EV नॉट आता कशें येयलें EV नॉट पळय तुमकां खबर आसा वर्क डन कितें आसता Q डेल्टा V सारकें हांगा चार्ज कितें इलेक्ट्रॉन पोटेंशियल डिफरन्स कितें V नॉट आणि वर्क कितें वर्क इज यूज्ड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी वर्क इज यूज्ड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी सो आमी कायनेटिक एनर्जी मॅक्स हे बी बरोवंक शकतात EV नॉट सो अशें बरोवंक शकना EV नॉट इक्वल टू E मायनस फाय अशें बरोवंक शकना EV नॉट इक्वल टू HF मायनस HF नॉट अशें बरोवंक शकना EV नॉट इक्वल टू SC बाय लॅम्बडा मायनस SC बाय लॅम्बडा नॉट आता हांगच्यान तुमी पळया फायाच व्हॅल्यू कितें आसपाक शकता इधर HF नॉट और फायाच व्हॅल्यू कितें आसपाक शकता SC बाय लॅम्बडा नॉट आणि कायनेटिक एनर्जी मॅक्साचे आनी फॉर्म्युला कितें EV नॉट हे सगळे फॉर्म्युलास हांवें सगळे दिला हेचेर क्वेश्चन्स करया कळटलं तुमकां कितें हा बंद वर्क फंक्शन म्हणल्यार कितें इट इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी ऑफ रेडिएशन रेडिएशनाची मिनिमम एनर्जी वर्क फंक्शन म्हणल्यार कितें रेडिएशनाची मिनिमम एनर्जी कळ्ळें it is the minimum amount of energy of radiation to remove electrons from metal surface is called work function म्हणल्यार कितें एक मेटल सरफेस आसा आणि हो कितें जाता रेडिएशन कितें करता मेटल सरफेसाचेर स्ट्रायक करता आणि इलेक्ट्रॉन्स कितें जाता ते भायर सरतात विथ वेलोसिटी v म्हणल्यार रेडिएशना कडेन इतली एनर्जी आसपाकच जाय रेडिएशनाची एनर्जी कितें आसपाक जाय इक्वल टू वर्क फंक्शन तेन्नाच कितें जातले हे इलेक्ट्रॉन्स बाहर सरतले फ्रॉम द मेटल सरफेस मतलब क्या वेव के पास इतनी अमाउंट ऑफ एनर्जी होनी चाहिए कितनी एनर्जी होनी चाहिए फाइव की जितनी एनर्जी होनी चाहिए किसके पास रेडिएशन के पास तभी क्या होगा मेटल सरफेस से इलेक्ट्रॉन बाहर निकलेंगे विथ वेलोसिटी v so it is the minimum amount of energy of radiation to remove electrons from metal surface is called work function कळलं वर्क फंक्शन म्हळ्यार कितें मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी ऑफ रेडिएशन सो दॅट electrons can be ejected from metal surface आता सपोज एनर्जी कमी आस इफ E is less than work function जाल्यार हे रेडिएशन मेटल सरफेसाचेर स्ट्राइक करतले बट इलेक्ट्रॉन भायर सरतले ना इक्वल टू वर्क फंक्शन असल्यार भायर सरतले ग्रेटर देन वर्क फंक्शन असल्यार भायर सरतले बट मिनिमम कितली एनर्जी आसपा जाय रेडिएशना कडेन इक्वल टू वर्क फंक्शन विच इज 5 आता फिफ्थ वन कितें थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कितें एफ नॉट म्हळ्यार कितें इट इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन रिक्वायर्ड टू रिमूव इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस म्हळ्यार रेडिएशना कडेन कितली मिनिमम फ्रिक्वेन्सी आसपा जाय एफ नॉट आसपा जाय सपोज फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एफ नॉट हो रेडिएशन कितें करता मेटल सरफेसाचेर स्ट्राइक करता हे रेडिएशना कडेन कितली फ्रिक्वेन्सी आसपा जाय मिनिमम इक्वल टू एफ नॉट तेन्नाच इलेक्ट्रॉन्स भायर सरतले विथ वेलोसिटी v so it is the minimum frequency of radiation required to remove electrons from metal surface sixth one threshold wavelength कितें it is the maximum wavelength of radiation required to remove electrons from metal surface म्हळ्यार कितें अशें हो मेटल सरफेस आसा ओके हो रेडिएशन कितें करता मेटल सरफेसाचेर स्ट्राइक करता इलेक्ट्रॉन्स कितें जाता ती इजेक्ट विथ वेलोसिटी v
आता रेडिएशना कडेन मिनिमम वेवलेंथ किती असपा जाय लेस दॅन लॅम्बडा नॉट असपा जाय म्हणजे वेवलेंथ शुड बी लेस दॅन कितें थ्रेशोल्ड वेवलेंथ इक्वल टू थ्रेशोल्ड वेवलेंथ असल्यार इलेक्ट्रॉन भायर सरची ना उलटा चलता लेस दॅन लॅम्बडा नॉट असल्यारच इलेक्ट्रॉन्स भायर सरतले फॉर एक्झाम्पल लॅम्बडा नॉटाची व्हॅल्यू दिला 100 नॅनोमीटर 100 नॅनोमीटर आता रेडिएशना कडेन कितले वेवलेंथ असपा जाय लेस दॅन 100 नॅनोमीटर तेन्नाच कितें इलेक्ट्रॉन्स भायर सरतले फ्रॉम मेटल सरफेस 100 असल्यार भायर सरतले ना 99 असल्यार भायर सरतले 98 असल्यार भायर सरतले कळ्ळें ते याद दवरा सो वेवलेंथ किती असपा जाय वेवलेंथ किती असपा जाय लेस दॅन 100 नॅनोमीटर अशें असल्यार सपोज एफ नॉटाची व्हॅल्यू दिला 10 हर्ट्ज आता रेडिएशन किती करता मेटलाचेर स्ट्रायक करता इलेक्ट्रॉन्स किती जाता इजेक्ट कोणा बरं जाल्यार जालें पळय हांगा सपोज फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आसा 9 हर्ट्ज जाल्यार इलेक्ट्रॉन भायर सरतले ना 10 हर्ट्ज असल्यारच भायर सरतले उलटा चलता हांगा कितें आसलो ही हांगा कितें सांगिल्लें ना मिनिमम कितें आसपा जाय 10 आसपा जाय जाल्यारच कितें इलेक्ट्रॉन भायर सरतले 11 असल्यारूय भायर सरतले लेस दॅन 10 असल्यार भायर सरतले ना हांवें मॅक्सिमम म्हणला कळ्ळें तुमकां हे समजल तुमी हे कळ्ळें समजोना पळय हांगा पळय for photoelectric effect किती असू जाय the frequency must be less than equal to f naught and wavelength greater than equal to f naught and wavelength should be less than equal to lambda naught हो कंडिशन असता आता तुम्ही थंय शिकला कळटलें तुमकां हांगा कळची ना तुमकां चलो वर्क फंक्शना भितर एक्सप्लेन करता कळटलें हांगच्यान सांगता तुमकां कितें आसता हांगच्यान कळटा आता हांगा पळय 6th वन कितें थ्रेशोल्ड वेवलेंथ कळ्ळें कितें आतां हांगा पळया एग्जांपलान कळटलें आता सपोज हांगा दोन मेटल सरफेस आसा मेटल सरफेस ए आनी कितें मेटल सरफेस बी मेटल सरफेस ए कडेन इलेक्ट्रॉन आसा फ्री इलेक्ट्रॉन्स आसात मेटल सरफेस बी कडेन फ्री इलेक्ट्रॉन आसात आता कितें जाता हो रेडिएशन कितें करता हे मेटल सरफेसाचेर स्ट्रायक करता आनी हो रेडिएशन कितें करता हे मेटल सरफेसाचेर स्ट्रायक करता आता सपोज हे रेडिएशनाची एनर्जी कितें लेस दॅन 5 इफ द एनर्जी ऑफ दिस रेडिएशन इज लेस दॅन 5 जाल्यार कितें जातले इलेक्ट्रॉन्स विल नॉट इजेक्ट म्हळ्यार कितें फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज नॉट पॉसिबल म्हळ्यार हांव सांगूंक चित्ता इफ फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन एफ नॉट इफ फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इज लेस दॅन एफ नॉट म्हळ्यार कितें इलेक्ट्रॉन्स विल नॉट इजेक्ट म्हळ्यार कितें फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज नॉट पॉसिबल इफ वेवलेंथ इज ग्रेटर दॅन लॅम्बडा नॉट then electrons will not eject बाकी the photoelectric effect is not possible अशकन हेजेर चड क्वेश्चन येना इल्यार वर्क फंक्शनाचेर येतले इफ एनर्जी इज लेस दॅन वर्क फंक्शन जाल्यार इलेक्ट्रॉन भायर सरतले ना आतां हांगा पळया इफ एनर्जी इज ग्रेटर दॅन इक्वल टू वर्क फंक्शन देन इलेक्ट्रॉन्स विल इजेक्ट म्हळ्यार कितें फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल इफ फ्रिक्वेन्सी इज if the given frequency is more than equal to f naught hanga less than equal to lambda naught if a frequency is greater than equal to f naught matlab kite electrons will eject photoelectric effect is possible if lambda is less than lambda naught matlab electrons will eject photoelectric effect is possible तुम्ही हे चिता हे तुम्ही हे इम्पॉर्टंट हे तुम्ही करताल मागीर मुखार तुम्ही समजूं येतले हे इम्पॉर्टंट if e is less than 5 electrons भायर सरतले ना if e is greater than equal to 5 electrons भायर सरतले yes आता एग्जांपल पळया सेम मेटल सरफेस ए आसा मेटल सरफेस बी आसा हे मेटल सरफेसाचे वर्क फंक्शन कितें 3 इलेक्ट्रॉन वोल्ट पळय डिफरंट मेटल सरफेसा कडेन कितें आसता डिफरंट वर्क फंक्शन आसता एक मेटला कडेन चड वर्क फंक्शन आसतले दुसरे मेटला कडेन आनी डिफरंट वर्क फंक्शन आसतले सो डिफरंट मेटल सरफेस विल हॅव डिफरंट व्हॅल्यूज ऑफ वर्क फंक्शन आता हो मेटल ए हेजे वर्क फंक्शन कितें 3 इलेक्ट्रॉन वोल्ट म्हळ्यार हे सरफेसांतल्यान इलेक्ट्रॉन काडपा लागून मिनिमम आमकां कितले एनर्जी दिवचे पडटले 3 मेटल सरफेस बीचे वर्क फंक्शन कितें 4 इलेक्ट्रॉन वोल्ट हे इलेक्ट्रॉन्स भायर काडपा लागून कितले एनर्जी दिवचे पडटले मिनिमम कितले दिवचे पडटले 4 इलेक्ट्रॉन वोल्ट आता हांगा पळया हेजे एनर्जी कितें 2 इलेक्ट्रॉन वोल्ट कितले दिवूं जाय 3 इलेक्ट्रॉन्स भायर सरतले ना म्हळ्यार कितें e इज लेस दॅन 5 हो केस न्हू 2 is less than 3 2 is less than 3 इलेक्ट्रॉन्स भायर सरतले ना हांगा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल
कित्याक सिन्स E is less than 5 पण एनर्जी इज लेस देन 5 न्हू एनर्जी 2 5 कितें 3 सो E is less than 5 म्हळ्यार कितें फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट is not possible. इलेक्ट्रॉन्स इजेक्ट जातले फ्रॉम मेटल सरफेस ना. आतां हांगा मिनिमम कितली एनर्जी दिवपा जाय 4 इलेक्ट्रॉन वोल्ट आनी आमी कितले दितात 5 कितें E is greater than 5 ओके न्हू E is greater than 5 म्हळ्यार इलेक्ट्रॉन्स भायर सरतले फ्रॉम मेटल सरफेस येस म्हळ्यार कितें फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल. इतली याद दवरा इफ एनर्जी ऑफ रेडिएशन इज लेस देन वर्क फंक्शन इलेक्ट्रॉन्स विल नॉट इजेक्ट सो नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इफ एनर्जी ऑफ रेडिएशन इज ग्रेटर देन इक्वल टू वर्क फंक्शन देन इलेक्ट्रॉन्स विल इजेक्ट सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल. दोनूच केस आसता E लेस देन 5 आनी कितें E इज ग्रेटर देन इक्वल टू 5 तशें आसता. आतां हे क्वेश्चन पळया if energy of radiation is 2 electron volt radiationची एनर्जी कितली दिला E ची व्हॅल्यू किती दिला 2 electron volt then which metal surface will eject electrons if we strike the radiation on each surface. 4 मेटल सरफेस दिला एक कितें सोडियम मेटल सरफेस कोण राव एक सोडियम मेटल सरफेस एक दिला पोटॅशियम मेटल सरफेस एक दिला लिथियम मेटल सरफेस आणि एक दिला सीझियम मेटल सरफेस आणि सगळी सरफेसाचे वर्क फंक्शन दिला सगळे सरफेसाचे वर्क फंक्शन दिला. आता तुम्ही सांगा विच सरफेस विल इजेक्ट इलेक्ट्रॉन Na कित्याक हांगा कितें एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल हो इजेक्ट करतलो हांगा कितें एनर्जी ऑफ रेडिएशन इज लेस देन वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल हो इजेक्ट करतलो ना एनर्जी ऑफ रेडिएशन इज लेस देन वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल हो करतलो ना एनर्जी ऑफ रेडिएशन इज लेस देन वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल और रेडिएट करतलो इजेक्ट करतलो इलेक्ट्रॉन्स ना. कळ्ळें तुमकां कितें जालें कळ्ळें हेची 5 हे तिगी जाण 5 कितें ग्रेटर देन E म्हळ्यार हो हे तिगी जाण करचे ना म्हण हो करतलो कित्याक हेचे वर्क फंक्शन आनी हेची एनर्जी कितें सेम हो कितें करतलो इजेक्ट करतलो हे तिगी जाण इजेक्ट करतले ना. सो ऑप्शन कितें ए सोडियम तशें कितें म्हणलां हांगा क्वेश्चन 1 if threshold wavelength of radiation is 6000 angstrom म्हळ्यार लॅम्बडा नॉटाची व्हॅल्यू कितली दिला 6000 angstrom सारखे हे दिला. कॅल्क्युलेट वर्क फंक्शन फाय विचारला कशें फाइंड करतले फायाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ लॅम्बडा नॉट कितें फाय इक्वल टू SC बाय लॅम्बडा नॉट सारखे हो फॉर्म्युला आसता फाय इक्वल टू SC बाय लॅम्बडा नॉट. आता एचआच व्हॅल्यू फिक्स आसता याद दवरा 6.6 into 10 to the power minus 34 जूल सेकंड हो कॉन्स्टंट प्लँक्स कॉन्स्टंट याची व्हॅल्यू तुम्ही याद करा या पेपरात दिल्ले आसतले. एचआच व्हॅल्यू किती आहे 6.6 into 10 to the power minus 34 सो इन प्लेस ऑफ एच हांव कितें बरयतलो 6.6 into 10 to the power minus 34 सीआच व्हॅल्यू किती आहे 3 into 10 to the power 8 अपॉन लॅम्बडा नॉटाची व्हॅल्यू किती आहे 6000 into 10 to the power minus 10 किती एमस्ट्रॉंग न्हू सो 10 to the power minus 10. आता सॉल्व करा 3 1 जा 3 2 जा 2 1 जा 2 3 जा 2 3 जा so व्हॅल्यू किती येतले 3.3 into 10 to the power minus 34 plus 8 minus 10 वयर गेल्यार plus 10 आणि सकयल किती आसा 1000 न्हू म्हळ्यार किती 10 to the power 3 10 to the power 3 वयर गेल्यार minus 3 सो आन्सर किती येतले 3.3 into minus 34 plus 8 किती आहे minus 26 minus 26 plus 10 किती आहे minus 16 minus 16 minus 3 किती आहे minus 19 सो फायाच व्हॅल्यू किती येले 3.3 into 10 to the power minus 19 joules आन्सर. वर्क फंक्शन किती मिनिमम एनर्जी सो युनिट किती आसतले joules बरं सिंपल कशें फाइंड करतले. आता फर्स्ट वन फाइंड केले सेकंड वन किती विचारला
एफ नॉट विचारलो न्हू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणल्यार एफ नॉट विचारला एफ नॉट कशें फायंड करतले पळय अशें बरोवंक शकना हांव सी इक्वल टू एफ लॅमडा बरोवंक शकता हांव कळ्ळें सो अशें बरोवंक शकना हांव सी इक्वल टू एफ नॉट लॅमडा नॉट बरोबर मेळटा एफ नॉटाचे व्हॅल्यू किती जातले सी अपॉन लॅमडा नॉट हे फॉर्म्युला बरस न्हू सी इक्वल टू एफ लॅमडा सो अशें बरोवंक शकना सी इक्वल टू एफ नॉट लॅमडा नॉट सो एफ नॉट किती जातले सी अपॉन लॅमडा नॉट सी आच व्हॅल्यू किती 3 into 10 to the power 8 लॅमडा नॉटाचे व्हॅल्यू किती 6000 into 10 to the power minus 10 आता आन्सर किती येतले 3 1 जा 3 2 जा हांगा सॉल्व करता हांगा सॉल्व कर सेकंड वन हेची सेकंड वन हांगा सॉल्व कर सी इक्वल टू किती एफ लॅमडा सो किती बरोवंक शकता सी इक्वल टू एफ नॉट लॅमडा नॉट सो एफ नॉट किती आसतले c upon lambda naught so 3 into 10 to the power 8 upon 6000 into 10 to the power minus 10 so किती जातले 3 into 10 to the power 8 6000 into 10 to the power minus 10 हांव किती बरोवंक शकता 6 into 10 to the power minus 7 बरोबर मेळटा 1 जा 2 जा सो किती जातले हांगा 1 upon 2 किती 0.5 मग 10 to the power 8 minus 7 वर गेल्यार plus 7 so व्हॅल्यू किती जातले 0.5 into 10 to the power 15 हेका कशें बरोवंक शकना 5 into 10 to the power 14 युनिट किती आसतले हर्ट्ज कित्याक फ्रिक्वेन्सी न्हू एफ नॉट सो युनिट किती हर्ट्ज तशें फायंड करूं मेळटा सेकंड क्वेश्चन पळया सो सेकंड क्वेश्चन किती दिला इफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इज 4 into 10 to the power 14 हर्ट्ज म्हळ्यार थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एफ नॉटाची व्हॅल्यू कितली दिला 4 into 10 to the power 14 हर्ट्ज किती विचारला वर्क फंक्शन विचारला वर्क फंक्शन कशें फाइंड करतले इन टर्म्स ऑफ एफ नॉट फायच फॉर्म्युला किती एच एफ नॉट सारखे सो एचाच व्हॅल्यू किती 6.6 into 10 to the power minus 34 एफ नॉटाच व्हॅल्यू किती 4 into 10 to the power 14 आता 6.6 into 4 करा कितले येतले अराउंड 2.64 येतले सॉरी 26.64 येतले सारखे 4 26.4 so 6.6 into 4 किती 26.4 into 10 to the power minus 34 plus 14 so आंसर किती येतले 26.4 into 10 to the power minus 20 joules वर्क फंक्शन हे आसतले आणि सेकंड किती विचारला थ्रेशोल्ड वेवलेंथ विचारलो न्हू लॅमडा नॉट विचारला पहिल्या बरोबर आसा सी इक्वल टू एफ लॅमडा सो किती बरोवंक शकता सी इक्वल टू एफ नॉट लॅमडा नॉट सो लॅमडा नॉटाची व्हॅल्यू किती आसतले सी अपॉन एफ नॉट सी आच व्हॅल्यू 3 into 10 to the power 8 एफ नॉटाची व्हॅल्यू 4 into 10 to the power 14 आ सॉल्व करा 3 upon 4 into 10 to the power 8 minus 14 कित्याक 14 वर गेल्यार minus 14 सो व्हॅल्यू किती येतले 3 upon 4 करपाक गेल्यार किती जाता 0.75 into 8 minus 14 किती minus 6 एक अशें बरोवंक शकना 7.5 into 10 to the power minus 7 अशें बरोवंक मेळटा सो कितें वेवलेंथ सो युनिट कितें आसतले मीटर लेंथ न्हू सो लेंथाची युनिट कितें आसता मीटर अशें आसता बंद आतां हांगा पळया थर्ड क्वेश्चन द photoelectric cutoff voltage in a certain experiment is 1.5 volt कट ऑफ वोल्टेज 1.5 दिला म्हणजे V0 ची व्हॅल्यू किती दिला 1.5 वोल्ट एखादा हम कट ऑफ वोल्टेज म्हणटा न्हू किती विचारला व्हॉट इज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम विचारला म्हाका सांग कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इन टर्म्स ऑफ V0 आमी कशें बरयतात EV0 कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू EV0 सारखे E ची व्हॅल्यू किती 1.6 into 10 to the power minus 19 आणि V0 ची व्हॅल्यू किती 1.5 आज कैंसल मल्टीप्लाई करा 1.6 into 1.5 करा 16 into 15 करता 5 6 30 80 plus 1604 242 2.4 येतले 2.4 into 10 to the power minus 19 आणि कायनेटिक एनर्जी न्हू युनिट किती आसतले जूल्स आन्सर ऑफ फॉर्म्युला आता हांगा पळया फोर्थ वन the radiation of energy 7.2 electron volt E ची व्हॅल्यू किती दिला
7.2 electron volt सारखे falls on a metal surface having work function 3.2 electron volt ना फायच व्हॅल्यू किती दिला 3.2 electron volt किती चालला find kinetic energy in joules of the fastest electron emitted ना बेसिकली किती चालला कायनेटिक एनर्जी मॅक्स चालला आया यूज करू शकना कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू ई मायनस फाय ई खबर आसा फाय खबर आसा हे यूज करपा मेळटा आता पण कित करा इलेक्ट्रॉन वोल्टा सद्दा जूल्सान कन्वर्ट करा म्हाका सांग एनर्जी जूल्सान आसा सांगा ना इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन वोल्ट आसा सो तुम्ही इतली याद आसपा जाय तुमका की 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इज इक्वल टू 1.6 into 10 to the power minus 19 joules याद दवरा हे व्हॅल्यू याद आसपा जाय 1 इलेक्ट्रॉन वोल्ट किती 1.6 into 10 to the power minus 19 joules so 7.2 इलेक्ट्रॉन वोल्ट अवश्य बरोबर शकना 7.2 into 1.6 into 10 to the power minus 19 joules बरोबर शकता अशे आणि हे का 3.2 इलेक्ट्रॉन वोल्ट किती बरोबर शकता 3.2 into 1.6 into 10 to the power minus 19 joules बरोबर शकता आता व्हॅल्यू पुट करा याच व्हॅल्यू किती 7.2 into 1.6 into 10 to the power minus 19 minus फायच व्हॅल्यू किती 3.2 into 1.6 into 10 to the power minus 19 किती कॉमन काढपा मेळटा 1.6 into 10 to the power minus 19 कळलो एकान कॉमन काढलो भितर किती उरतले 7.2 minus 3.2 हे उरतले सो किती येतले 1.6 into 10 to the power minus 19 7.2 minus 3.2 किती 4 सारखे आता 1.6 into 4 किती 6.4 into 10 to the power minus 19 joules आन्सर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मागीर करू मेळटेशिल्लें तुमकां अशें करपा मेळटेशिल्लें हे सांगपा लागून हे सांगलें रे थंय अशें करपा मेळटा पळय कायनेटिक एनर्जी मॅक्स कितें फॉर्मुला कितें ई मायनस फाय सारकें ई मायनस फाय याच व्हॅल्यू कितें 7.2 इलेक्ट्रॉन वोल्ट मायनस फायच व्हॅल्यू कितें 3.2 इलेक्ट्रॉन वोल्ट 7.2 इलेक्ट्रॉन वोल्ट मायनस 3.2 इलेक्ट्रॉन वोल्ट कितें 4 इलेक्ट्रॉन वोल्ट 4 इलेक्ट्रॉन वोल्ट इन टर्म्स ऑफ जूल्स कशें बरयतलो 4 into 1.6 into 10 to the power minus 19 and 4 into 1.6 कितें 6.4 into 10 to the power minus 19 joules अशें करपा मेळटा हे याद दवरा 1 इलेक्ट्रॉन वोल्ट कितें 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इन टर्म्स ऑफ जूल्स आमकां कशें बरयतले 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इक्वल टू 1.6 into 10 to the power minus 19 joules अशें न्यूमेरिकल हार्ड आसना हेचे बंद कर क्वेश्चन किती दिला द वर्क फंक्शन ऑफ सर्टन मेटल इज 13.2 इलेक्ट्रॉन वोल्ट फायच व्हॅल्यू कितले दिला 13.2 इलेक्ट्रॉन वोल्ट आमकां नाका इलेक्ट्रॉन वोल्ट आमकां जाय जूल्स सो आमकां कशें बरयतले 13.2 into 1.6 into 10 to the power minus 19 joules इलेक्ट्रॉन वोल्टान कन्वर्ट केलो into joules by multiplying 1.6 into 10 to the power minus 90 किती चालला फाइंड द वैल्यू ऑफ थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी एफ नॉट चालला आणि किती चालला थ्रेशोल्ड वेवलेंथ वी नॉट चालला वी नॉट नो लॅम्डा नॉट चालला आता फाय खबर आसा एफ नॉट फाइंड करपा मेळटा बाय यूजिंग दिस फॉर्म्युला फाय इक्वल टू एच एफ नॉट सारखे एफ नॉटाची व्हॅल्यू किती जातले फाय अपॉन एच फायच व्हॅल्यू किती 13.2 into 1.6 into 10 to the power minus 90 एचच व्हॅल्यू किती 6.6 into 10 to the power minus 34 हे न्हू आता पळय आता सारखं कॅन्सल केलें न्हू तुमकां किती जातलें 6.61 जा 6.62 जा हे व्हॅल्यू मेळटली सारखं मल्टिप्लाय केल्यार डिवायड केल्यार सो 2 into 1.6 किती 3.2 into 10 to the power minus 19 minus 34 वर गेल्यार प्लस 34 सो व्हॅल्यू किती येतले 3.2 into 10 to the power 15 हर्ट्ज ऑर एफ नॉट फाइंड केल्यार लॅम्डा नॉट फाइंड करपा मेळटा हय कित्याक सेकंड लॅम्डा नॉट कशें फाइंड करतले आमी सी इक्वल टू एफ लॅम्डा बरयतले हे कशें बरोवंक शकना हांव सी इक्वल टू एफ नॉट लॅम्डा नॉट सारखे सो लॅम्डा नॉट किती सी अपॉन एफ नॉट सी आर व्हॅल्यू किती 3 into 10 to the power 8
एफ नॉट डॅश व्हॅल्यू किती आहे 3.2 इंटू 10 टू दी पॉवर 15. सो व्हॅल्यू किती येतले 3/3.2 इंटू 10 टू दी पॉवर 8 मायनस 15 वर गेल्यार एका किती बरोवंक शकता 30/32 इंटू 8 मायनस 15 किती आहे मायनस 7. आता 2 15 जा 2 16 जा सो 15/16 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 7. 15/16 करा 15/16 0.9 किती येतले 144 मायनस केल्यार किती येता 60 किती येतले अराउंड 3 येतले 0.93. सो 15/16 किती आहे 0.93 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 7. लॅमडा नॉट न्हू वेवलेंथाची युनिट किती आहे मीटर. किती डाऊट असा कशें बरोवंक शकना हांव 66 1 जा 66 2 जा 2 तू हे म्हणटा 2 इंटू 1.6 स्कीप पॉइंट आउट स्कीप माइंड आउट माइंड आसपा जाय न्ही आउट करपाक. बंद कर. सो आज आमी शिकया कॅथोड ट्यूब एक्सपेरिमेंट. आता कॅथोड ट्यूब एक्सपेरिमेंट म्हणल्यार कितें आसतलें पळय हांगा एक हे आसतलो ट्यूब आसतलो हे ट्यूबा आमी कितें म्हणटात फोटो सेल. हो ट्यूब कितें फोटो सेल. आता फोटो सेला भितर दोन हे आसात इलेक्ट्रोड आसात एक आसा कॅथोड एक कॅथोड प्लेट आसा आनी एक एनोड प्लेट आसा. सो बोथ कॅथोड आनी एनोड आर कनेक्टेड बाय बॅटरी आनी बॅटरीची वोल्टेज कितें V. आता कितें आसता हांगा आमी हांगा एक ओपनिंग आसता हांगा ट्यूबा भितर हांगा एक ओपनिंग आसता. आता कितें जाता हो रेडिएशन आसा पळय तो खंय स्ट्रायक करतलो एट कॅथोड आनी जेन्ना हो रेडिएशन कॅथोडाचेर स्ट्रायक करतलो कितें जातलें कॅथोडाचे इलेक्ट्रॉन कितें जातले इजेक्ट विथ वेलोसिटी V. कळ्ळें रेडिएशन कितें करता कॅथोडाचेर स्ट्रायक करता सो कॅथोडाचे जे इलेक्ट्रॉन आसा पळय ते कितें जातले इजेक्ट जातले विथ वेलोसिटी V. आनी इलेक्ट्रॉन खंय ट्रॅव्हल करतले फ्रॉम कॅथोड टू एनोड. कळ्ळें रेडिएशन स्ट्रायक करता कॅथोडाचेर आनी कॅथोडाचे इलेक्ट्रॉन भायर सरतात विथ वेलोसिटी V. सो इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग फ्रॉम कॅथोड टू एनोड. करंट खंय मूव करतलो फ्रॉम एनोड टू कॅथोड. तुमकां खबर आसा डायरेक्शन ऑफ करंट कितें अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हांगा मूव करता न्हू कॅथोड टू एनोड सो करंट खंय मूव करतलो एनोड टू कॅथोड. सो अशें करून करंट प्रोड्यूस जातले इलेक्ट्रॉन अशें मूव करता सो करंट अशें मूव करता हे करंट आमी कितें म्हणटात फोटो करंट. हे करंट आमी कितें म्हणटात फोटो करंट. हे करंट आमी कितें म्हणटात फोटो करंट. हेच एक्सपेरिमेंट आमी कितें म्हणटात कॅथोड ट्यूब एक्सपेरिमेंट. कित्याक आमी कॅथोड ट्यूब म्हणलें कित्याक रेडिएशन खंय स्ट्रायक करता कॅथोडाचेर स्ट्रायक करता आनी हो कॅथोड खंय प्लेस आसा इनसायड दी ट्यूब. आता कितें जाता बरा पळय कॅथोडाचे चार्ज कितें जातले पॉझिटिव्ह कित्याक इलेक्ट्रॉन भायर सरता न्हू फ्रॉम कॅथोड नेगेटिव्ह चार्ज भायर सरता सो कॅथोडाचे चार्ज कितें जातले पॉझिटिव्ह आनी हे इलेक्ट्रॉन खंय वयतात एनोडाचेर वयतात. हे इलेक्ट्रॉन एनोडा कडेन वयतले इलेक्ट्रॉन एनोडा कडेन वयतात म्हणजे नेगेटिव्ह चार्ज एनोडा कडेन वयता नेगेटिव्ह एनोडाचे चार्ज कितें जातले नेगेटिव्ह येवपाना कशें जातलें. आतां कितें जाता पळय इनिशियली नेगेटिव्ह चार्ज येता एनोडाचेर. आतां कितें जातलें हो इलेक्ट्रॉन सपोज हांगच्यान 10 इलेक्ट्रॉन हांगा गेले हांगा चार्ज कितें येतले 10 नेगेटिव्ह. आतां कितें जातलो सपोज 11th इलेक्ट्रॉन सपोज हांगा वचपाक चित्ता जाल्यार कितें जातलें हो नेगेटिव्ह कितें करतलो हे नेगेटिव्हाक कितें करतलो रिपेल करपाना. हो नेगेटिव्ह एनोड पोटेन्शियल कितें करतलो हे इलेक्ट्रॉनाक कितें करतलो रिपेल करतलो आनी इलेक्ट्रॉनाचें मोशन कितें जातलें डिस्टर्ब. आतां कितें जाता सपोज एनोडाचें कितें नेगेटिव्ह पोटेन्शियल वाडत आसा विथ टायम एक टायम येतलो की हेची नेगेटिव्ह पोटेन्शियल इतलें वाडटलें की इलेक्ट्रॉन आसा पळय तो इलेक्ट्रॉना सारको फुल्ली हे करतलो रिपेल करतलो. हो नेगेटिव्ह आसा पळय एनोड तो तेका फुल्ली रिपेल करतलो. फुल्ली रिपेल करतलो म्हळ्यार कितें इलेक्ट्रॉन हांगा वयचोच ना इलेक्ट्रॉनाचो फ्लो कितें जातलें स्टॉप कित्याक नेगेटिव्ह चार्ज वाडत आसा सो रिपल्शन वाडत आसा. एक टायम येतले की इलेक्ट्रॉन हांगा वयचोच ना म्हळ्यार इलेक्ट्रॉनाचो फ्लो कितें जातलें स्टॉप. सो हे पर्टिक्युलर पोटेन्शियल आमी कितें म्हणटले हे पर्टिक्युलर नेगेटिव्ह पोटेन्शियल एट वीच इलेक्ट्रॉन स्टॉप्स ते पोटेन्शियल आमी कितें म्हणटात स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल कितें कोणाच पोटेन्शियल कॅथोडाचे पोटेन्शियल एनोडाचे पोटेन्शियल एनोडाचे पॉझिटिव्ह पोटेन्शियल नेगेटिव्ह पोटेन्शियल
negative potential. The negative anode potential at which flow of electron stops, such potential is known as stopping potential. Stopping and कळतो न्हू, stopping म्हळ्यार कितें, इलेक्ट्रॉना स्टॉप करता हो पोटेंशियल, त्यात बरयला. Stopping potential म्हळ्यार कितें, it is the negative anode potential at which flow of electron stops. इलेक्ट्रॉन स्टॉप जालो, करंट मेळटलो आमकां ना, करंट कित्याक मेळटा, ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन स्टॉप जाता सो करंट मेळटले ना, सो करंटाची व्हॅल्यू किती आसतले, 0. सो और फोटो करंट बिकम्स 0. कळ्ळें. स्टॉपिंग पोटेंशियल म्हळ्यार कितें, इट इज द नेगेटिव्ह एनोड पोटेंशियल एट विच फ्लो ऑफ करंट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप्स और फोटो करंट बिकम्स 0. हेकाच कितें म्हणटा, स्टॉपिंग पोटेंशियल. कळ्ळें. प्रोसेस कळ्ळें तुमकां कितें जाता. रेडिएशन कितें करता, कॅथोडाचेर स्ट्रायक करता. कॅथोडाचे इलेक्ट्रॉन कितें मूव करतात फ्रॉम कॅथोड टू एनोड, आनी करंट मूव करता फ्रॉम एनोड टू कॅथोड. आतां कितें जाता, कॅथोडाचेर पॉझिटिव्ह चार्ज येता, इलेक्ट्रॉन एनोडा कडेन वयता, सो एनोडाचेर चार्ज कितें येतले, नेगेटिव्ह. एक टायम येतलो की इतलो नेगेटिव्ह जातलो एनोड पोटेंशियल की हो एनोड कितें करतलो, इलेक्ट्रॉना रिपेल करूं लागतलो आनी इलेक्ट्रॉनाचो फ्लो कितें जातले, स्टॉप. सो सच पोटेंशियल एट विच इलेक्ट्रॉन स्टॉप्स, that kind of potential, that anode potential is known as stopping potential. अच्छा. आता एक्झामिनेचेर ग्राफ येता, ग्राफ ऑफ फोटो करंट वर्सीस कलेक्टर पोटेंशियल. कलेक्टर पोटेंशियल म्हणल्यार एनोड पोटेंशियल. एनोड पोटेंशियल म्हाका सांग, कॅथोड एमिटर न्हू, कॅथोड कितें करता, इलेक्ट्रॉन कितें करता, एमिट करता. हे इलेक्ट्रॉन कोण घेता, एनोड. सो एनोड कितें जातलो, कलेक्टर. कॅथोड कितें, एमिटर. एमिटर म्हणल्यार कॅथोड कितें करता, इलेक्ट्रॉन दिता. एनोड कितें करता, इलेक्ट्रॉन घेता, सो एनोड कितें आसतलो, कलेक्टर. सो कलेक्टर पोटेंशियल म्हणल्यार कितें, एनोड पोटेंशियल. सो ऑन वाय एक्सिस कितें आसतलें, फोटो करंट. ऑन एक्स एक्सिस कितें आसतलें, कलेक्टर पोटेंशियल और एनोड पोटेंशियल. आता सपोज आमी कलेक्टर पोटेंशियल वाडयतात, एनोड पोटेंशियल वाडयतात, एनोडाची पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाडयतात, जाल्यार कितें जातलें, फोटो करंट वाडटलो वाडटलो वाडटलो, मागीर कितें जातलो, सॅच्युरेट. कलेक्टर पोटेंशियलात सपोज हांव हे वाडयता, पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाडयता, हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू हे कितें आसतलें, नेगेटिव्ह व्हॅल्यू. पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाडयला कितें जातलें, फोटो करंट इनिशियली वाडटलो, वाडत वाडत कितें जातलो, सॅच्युरेट. आतां कित्याक जाता तशें, म्हळ्यार कलेक्टर पोटेंशियल वाडयल्यार फोटो करंट कित्याक वाडटा. फॉर एक्झाम्पल, सपोज एनोड पोटेंशियल पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह ना, सपोज तो पॉझिटिव्ह अशें चिंता. एनोड कितें, पॉझिटिव्ह. एनोड पॉझिटिव्ह आसल्यार कितें जातलें, हे इलेक्ट्रॉन्स एट्रॅक्ट जावचे ना टुवर्ड्स पॉझिटिव्ह. सो इलेक्ट्रॉनाचें मोशन फास्ट जावचें ना. इलेक्ट्रॉनाचें मोशन फास्ट जाता जाल्यार चड करंट मेळपाना. चड पॉझिटिव्ह जाल्यार हो इलेक्ट्रॉन चड फास्ट मूव करतलो, चड करंट मेळटलें. म्हळ्यार एनोडाची पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाडल्यार कितें जातलें, पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाडयल्यार कितें जातलें, इलेक्ट्रॉनाचो फ्लो, इलेक्ट्रॉन फास्ट मूव करूं लागतलो आनी चड करंट मेळपाक लागतलें. त्यात बरयलां, एनोडाची सपोज पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाडयता जाल्यार कितें जाता, फोटो करंट इनिशियली वाडटा वाडटा वाडटा, एक टायम येता की फोटो करंट कितें जाता, मॅक्सिमम व्हॅल्यू अचीव करता आनी सॅच्युरेट जाता. सो हेका आमी कितें म्हणटले, सॅच्युरेशन फोटो करंट और मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फोटो करंट. कळ्ळें. एनोड सपोज पॉझिटिव्ह करता जाल्यार कितें जातलें, हे सगळे इलेक्ट्रॉन्स कितें जातले, एट्रॅक्ट जातले टुवर्ड्स एनोड आनी चड इलेक्ट्रॉन फास्ट मोशन करूंक लागतले टुवर्ड्स एनोड आनी ताका लागून कितें, करंट वाडटलो, करंटाची व्हॅल्यू वाडटले. सो एनोड पोटेंशियल या कलेक्टर पोटेंशियलाची सपोज पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाडयता जाल्यार कितें जाता, फोटो करंट इनिशियली इन्क्रीज जाता, मागीर कितें जाता, सॅच्युरेट जाता. तशें सपोज एनोडाची नेगेटिव्ह पोटेंशियल वाडयल्यार कितें जातलें, रिपेल जातलो. हो नेगेटिव्ह इलेक्ट्रॉना कितें करतलो, रिपेल. सो इलेक्ट्रॉनाची स्पीड वाडटली या देंवतली, देंवतली न्हू, इलेक्ट्रॉनाची स्पीड देंवतली. इलेक्ट्रॉनाची स्पीड देंवल्यार कितें जातलें, करंटाची व्हॅल्यू कमी जातले, करंटाची व्हॅल्यू देंवतले. तेच म्हळ्यार बरयलां. सपोज एनोड पोटेंशियल नेगेटिव्ह करता, कितें जाता, फोटो करंट डिक्रीज जाता डिक्रीज जाता डिक्रीज जाता डिक्रीज जाता. एक पर्टिक्युलर पोटेंशियलाचेर फोटो करंट कितें जाता, 0. फोटो करंट जाता 0. ते पोटेंशियल आमी कितें म्हणटात, स्टॉपिंग पोटेंशियल. हो ते नेगेटिव्ह एनोड पोटेंशियल न्हू, एट विच फोटो करंट बिकम्स 0. सो कलेक्टर पोटेंशियल म्हणल्यार कितें, एनोड पोटेंशियल. एनोड पोटेंशियला पॉझिटिव्ह दवरता, पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाडयता जाल्यार कितें जातलें, फोटो करंट इन्क्रीज जातलो, मागीर कितें जातलो, सॅच्युरेट. नेगेटिव्ह पोटेंशियल वाडयल्यार, एनोडाचे नेगेटिव्ह व्हॅल्यू वाडयल्यार
फोटो करंट की जातलो डिक्रीज जातलो एक पर्टिक्युलर वोल्टेजाचेर फोटो करंट की जातलो 0 आणि ते वोल्टेज आम्ही किती म्हणतात V नॉट विच इज स्टॉपिंग पोटेंशियल. समझा ना. एनोड का अगर मैं पॉजिटिव वैल्यू बढ़ाता हूं तो क्या होगा, फोटो करंट इनिशियली बढ़ेगा, उसके बाद क्या हो जाएगा, सैचुरेट. अगर एनोड की नेगेटिव वैल्यू बढ़ाऊंगा तो क्या हो जाएगा, फोटो करंट की वैल्यू कम होने लगेगी. एक पर्टिकुलर वोल्टेज पे फोटो करंट क्या हो जाएगा, 0 हो जाएगा. उस पोटेंशियल को हम लोग क्या बोलते हैं, स्टॉपिंग पोटेंशियल. अशग्राफ आता हांग पळया 9th वन हे एग्जाम येता 3 मार्क्सा लागून, तुमच्या हेका बी येला, प्रिलिमा बी येला ऑगस्टान. हेजेर इंटेंसिटी एंड फ्रिक्वेंसी कॉन्सेप्ट फॉर फोटो करंट वर्सेस कलेक्टर पोटेंशियल. म्हळ्यार कितें सेम, हांग y एक्सिसाचेर कितें आसतलो, फोटो करंट, ऑन एक्स एक्सिस कितें आसतलो, कलेक्टर पोटेंशियल. आनी हे अशें ग्राफ दिला पळय, हो ग्राफ 1, हो ग्राफ 2 आनी हो कितें ग्राफ 3. ग्राफ 1, ग्राफ 2, ग्राफ 3. आता हांग पळया, ग्राफ 1, ग्राफ 2 एंड ग्राफ 3 हे तिगी जाणां कडेन सेम हे ना फोटो करंट ना, सेम फोटो करंट. तिगी जाण हांगाच मीट करता पळय, तिगी जाणां कडेन सेम सॅच्युरेशन करंट ना, हे तिगी जाणां कडेन ना. तेच बरयला ग्राफ 1, ग्राफ 2, ग्राफ 3 हॅज सेम फोटो करंट. म्हणल्यार कितें, तिगी जाणां कडेन ग्राफ तिनी ग्राफा कडेन सेम फोटो करंट आसा. म्हणल्यार कितें, तिनी ग्राफा कडेन कितें आसतलें, सेम इंटेंसिटी आसतलें. तिगी जाणां कडेन सेम सॅच्युरेशन करंट आसा, सेम फोटो करंट आसा. म्हणल्यार कितें, तिगी जाणां कडेन कितें आसतलें, सेम इंटेंसिटी. हांव कितें बरयतलो, इंटेंसिटी ऑफ ग्राफ 1 इज इक्वल टू इंटेंसिटी ऑफ ग्राफ 2 इज इक्वल टू इंटेंसिटी ऑफ ग्राफ 3. हे कॉन्सेप्ट खबर आसपा जाय. कोणा कडेन फोटो करंट सेम, तेच कडेन इंटेंसिटी सेम. आज सेकंड ग्राफ पळया, सेम ऑन y एक्सिस कितें आसतलें, फोटो करंट, ऑन x एक्सिस कितें आसतलें, कलेक्टर पोटेंशियल और एनोड पोटेंशियल. आता हांग पळया 3 ग्राफ आसा पळय, ग्राफ 1, ग्राफ 2, ग्राफ 3. तिगी जाणां कडेन कितें सेम आसा, स्टॉपिंग पोटेंशियल V नॉट सेम आसा न्हू, तेच बरयला ग्राफ 1, ग्राफ 2 एंड ग्राफ 3 हे तिगी जाणां कडेन कितें आसा, सेम स्टॉपिंग पोटेंशियल. तिगी जाणां कडेन सेम स्टॉपिंग पोटेंशियल आसा म्हणल्यार कितें, तिगी जाणां कडेन सेम फ्रिक्वेंसी आसतले. म्हणल्यार कितें, फ्रिक्वेंसी ऑफ ग्राफ 1 इज इक्वल टू फ्रिक्वेंसी ऑफ ग्राफ 2 इज इक्वल टू फ्रिक्वेंसी ऑफ ग्राफ 3. आता तूं म्हणटलें सेम स्टॉपिंग पोटेंशियल जाल्यार सेम फ्रिक्वेंसी कशें पळय, हे शिकयलें काल तुमकां. कायनेटिक एनर्जी कितें आसता, HF मायनस HF नॉट, सारकें. कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ स्टॉपिंग पोटेंशियल हांव कशें बरोवंक शकता, EV नॉट इक्वल टू HF मायनस HF नॉट. हो कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणल्यार कितें, V नॉट कोणाचेर डिपेंड करता, फ्रिक्वेंसीचेर डिपेंड करता पळय. हो बी कॉन्स्टंट व्हॅल्यू, हो बी कॉन्स्टंट व्हॅल्यू. सो V नॉट कोणाचेर डिपेंड करता, फ्रिक्वेंसीचेर डिपेंड करता. म्हाका सांग, V नॉट सेम, V नॉट कॉन्स्टंट, तर फ्रिक्वेंसी बी कितें आसतलें, कॉन्स्टंट पळय. F नॉट फिक्स आसता, H म्हळ्यार प्लँक्स कॉन्स्टंट, म्हळ्यार हो फूल व्हॅल्यू कॉन्स्टंट न्हू, हो बी कॉन्स्टंट, H बी कॉन्स्टंट, E बी कॉन्स्टंट 1.6 into 10 to the power minus 19. म्हळ्यार V नॉट कोणाचेर डिपेंड करता, ओनली ऑन फ्रिक्वेंसी. सो इफ V नॉट इज कॉन्स्टंट देन फ्रिक्वेंसी इज ऑल्सो कॉन्स्टंट. तशें आसतलें. सो याद दवरा, तिगी जाणांची सपोज फोटो करंट सेम आसा म्हळ्यार तिगी जाणांची इंटेंसिटी कितें आसतलें, सेम. ये एग्जाम में आता है 3 मार्क्स को येतात, सद्दां येतात, नेक्स्ट इयर बी येतात, हे वर्सा बी येतले 2 मार्क्सा लागून. सो याद दर, तिगी जाणांची कितें फोटो करंट सेम आसा, तिगी जाणांची इंटेंसिटी कितें आसतलें, सेम. हे तिगी जाणांचे स्टॉपिंग पोटेंशियल सेम आसा म्हळ्यार तिगी जाणांची फ्रिक्वेंसी कितें आसतलें, सेम. तशें आसता. सपोज अशें येयलें, अशें आसा फॉर एग्जाम्पल, ग्राफ 1, ग्राफ 2, ग्राफ 3. म्हाका सांग, which graph has same frequency, 2 and 3. कित्याक 2 आनी 3 कडेन सेम स्टॉपिंग पोटेंशियल आसा म्हळ्यार दोगी जाणांची फ्रिक्वेंसी बी कितें आसतलें, सेम. हांव कितें बरयतलो, F2 इज इक्वल टू F3. which graph has same intensity, 1 and 2. कित्याक दोगी जाणां कडेन सेम फोटो करंट आसा, सो इंटेंसिटी ऑफ 1 इज इक्वल टू इंटेंसिटी ऑफ 2. कळ्ळें, तशें आसता. बंद. आता हांगा पळया, ऑन इंक्रीजिंग इंटेंसिटी ऑफ रेडिएशन. आज सपोज हांगा आसा मेटल सरफेस, मेटल सरफेस, हो मेटल सरफेस. हांगा कितें आसतलें, इलेक्ट्रॉन्स. सपोज हा रेडिएशनाची इंटेंसिटी वाडयता, हो रेडिएशन आसा पळय,
त्याची सपोज इंटेन्सिटी वाडयता नक्की जातले चड फोटो इलेक्ट्रॉन्स भायर सरचिनात चड इलेक्ट्रॉन भायर सरचिनात चड इलेक्ट्रॉन भायर सरता म्हळ्यार चड करंट मेळटले सारखे मोर photo electrons are ejected, more photo electrons are ejected, so more photo current सारखे इंटेन्सिटी वाडयल्यार फोटो करंट वाडटा फोटो इलेक्ट्रॉन्स म्हळ्यार कितें इजेक्टेड इलेक्ट्रॉन्साक आमी कितें म्हणटात फोटो इलेक्ट्रॉन्स सो तेच बरयला ऑन इंक्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फोटो करंट increases because on increasing intensity of radiation number of photons increases पय हे रेडिएशनाकडे किती आसा फोटॉन्स आता हे रेडिएशनाची हांव इंटेन्सिटी वाडयता जाल्यार चड नंबर ऑफ फोटॉन्स अटॅक करतले चड नंबर ऑफ फोटॉन्स हांगा क्रिएट जातले मोर फोटॉन्स म्हळ्यार कितें चड फोटॉन्स वाडलो न्हू तर चड फोटॉन्स हांगा अटॅक करतले आनी चड इलेक्ट्रॉन्स भायर सरतले तेच बरयला बिकॉज ऑन इंक्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन नंबर ऑफ फोटॉन्स increases so number of photo electrons ejected from metal surface increases so photo current increases intensity of radiation वाडयल्यार चड इलेक्ट्रॉन्स भायर सरतात चड करंट मेळटा काय तशें आसता कळ्ळें सेकंड on increasing intensity of radiation kinetic energy remains unchanged on metal surface electrons radiation strike करता रेडिएशनाची इंटेन्सिटी वाडयल्यार कितें जातले चड इलेक्ट्रॉन्स भायर सरतले फ्रॉम मेटल सरफेस इलेक्ट्रॉन्स भायर चड इलेक्ट्रॉन्स भायर सरतात बट सगळी इलेक्ट्रॉनाची कायनेटिक एनर्जी सेमच आसतले कायनेटिक एनर्जी चेंज जावची ना इंटेंसिटी बढ़ाने से क्या होगा ज्यादा नंबर ऑफ फोटॉन्स ज्यादा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहर निकलेंगे बस सारे इलेक्ट्रॉन्स के पास सेम काइनेटिक एनर्जी होगी सगळ्याच काइनेटिक एनर्जी किती आसतले सेम सगळ्याच वेलोसिटी किती आसतले सेम म्हणजे किती इंटेंसिटी वाडयल्यार चड फोटो इलेक्ट्रॉन्स भायर सरतात बट सगळे फोटो इलेक्ट्रॉन्साचे एनर्जी किती आसता सेम आसता एनर्जी चेंज जायना कळतो न्हू तुमकां की सांगू चित्ता ते मग सगळ्याच वेलोसिटी सेम आसतले इंटेंसिटी वाडयल्यार चड फोटॉन्स चड इलेक्ट्रॉन्स भायर सरतले बट सगळी इलेक्ट्रॉन्साची वेलोसिटी किती आसतले सेम ह्या सगळ्याच कायनेटिक एनर्जी किती आसतले सेम म्हळ्यार सपोज ह्याची कायनेटिक एनर्जी आसा 10 जूल हे सगळी इलेक्ट्रॉन्साचे बी कायनेटिक एनर्जी किती आसतले 10 जूल 10 जूल 10 जूल सपोज इंटेंसिटी आनी वाडयता सो आनी इलेक्ट्रॉन्स भायर सरचे ना चड इलेक्ट्रॉन्स आनी इलेक्ट्रॉन्स भायर सरतले बट ते सगळी इलेक्ट्रॉन्साची एनर्जी किती आसतले 10 जूल 10 जूल so त्यात बरयला on increasing intensity of radiation number of ejected photoelectrons from metal surface increases but energy of each photoelectron remains same तशें आसता म्हळ्यार हांगच्यान कितें कंक्लुजन मेळ्ळें इंटेंसिटी वाडयल्यार कितें जाता फोटो करंट इन्क्रीज जाता बट कायनेटिक एनर्जी कितें आसता कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी कितें आसता कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी चेंज जायना म्हाका सांग सपोज कायनेटिक एनर्जी चेंज जायना जाल्यार स्टॉपिंग पोटेंशियल चेंज जातले सेम न्हू कित्याक कायनेटिक एनर्जीची फॉर्म्युला कितें ई व्ही नॉट सपोज हो कॉन्स्टंट देन व्ही नॉट बी कितें आसतलो कॉन्स्टंट सो थर्ड वन कितें स्टॉपिंग पोटेंशियल रिमेन्स अनचेंज्ड बिकॉज ऑन इंक्रीजिंग इंटेंसिटी ऑफ रेडिएशन कायनेटिक एनर्जी ऑफ ईच फोटो इलेक्ट्रॉन रिमेन्स सेम सो स्टॉपिंग पोटेंशियल ऑल्सो रिमेन्स सेम सो कंक्लुजन कितें इंटेंसिटी वाडयल्यार कितें जाता फोटो करंट वाडटा कायनेटिक एनर्जी कितें आसता कॉन्स्टंट चेंज जायना आनी स्टॉपिंग पोटेंशियल बी कितें आसता कॉन्स्टंट चेंज जायना सो ग्राफ पळया ग्राफ ऑफ फोटो करंट वर्सीस इंटेंसिटी ऑफ रेडिएशन इंटेंसिटी ऑफ रेडिएशन वाडल्यार फोटो करंट वाडटा इंटेंसिटी ऑफ रेडिएशन वाडल्यार कायनेटिक एनर्जी चेंज जाता ना इंटेंसिटी ऑफ रेडिएशन वाडयल्यार स्टॉपिंग पोटेंशियल चेंज जाता ना सो अशें ग्राफ आसता बंद आतां हांगा पळया ग्राफ पळया हांगा पळया सो ग्राफ ऑफ कितें हांगा पळया ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी वर्सीस फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन आतां म्हाका सांग कायनेटिक एनर्जी आनी फ्रिक्वेन्सीची रिलेशन कितें कायनेटिक एनर्जी इक्वल टू HF मायनस HF नॉट आता आमी कंपेयर करया विथ स्टँडर्ड इक्वेशन कितें मॅथ्सा भितर स्टँडर्ड लायनाचे इक्वेशन कितें आसता
y इक्वल टू mx प्लस c. आता y कोण कायनेटिक एनर्जी आणि c कितें hf नॉट मायनस hf नॉट, c कितें मायनस hf नॉट. एक्साचेर कितें आसा फ्रिक्वेन्सी आणि एमाच व्हॅल्यू कितें स्लोपाच व्हॅल्यू कितें h. सो हो ग्राफ कितें आसतलो ऑन y एक्सिस कितें आसतलें कायनेटिक एनर्जी, ऑन x एक्सिस कितें आसतलें फ्रिक्वेन्सी. ग्राफ अशें आसता. आतां हांगा पळया हो y इंटरसेप्ट पॉझिटिव्ह y इंटरसेप्ट या नेगेटिव्ह y इंटरसेप्ट नेगेटिव्ह y इंटरसेप्ट आणि नेगेटिव्ह y इंटरसेप्टाची व्हॅल्यू कितें hf नॉट न्हू पण c कितें y इंटरसेप्ट c व्हॅल्यू कितले दिला मायनस hf नॉट. सो हो hf नॉट आसतलो सकयलो, हो कितें y इंटरसेप्ट, हो c, हो फुल पार्ट कितें c. हांगा व्हॅल्यू कितें आसतलें hf नॉट. hf नॉट आमी कितें म्हणटा आतां वर्क फंक्शन अशें आसतलें. आनी हो ग्राफ कितें पळय म्हाका सांग कायनेटिक एनर्जी कितें कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी वाडयल्यार कायनेटिक एनर्जी वाडटले, फ्रिक्वेन्सी वाडयल्यार कायनेटिक एनर्जी वाडटा. सो ग्राफ कितें आसतलो लिनियर असो. आता हे पॉइंटाचेर पळय वेन फ्रिक्वेन्सी इज लेस देन एफ नॉट कायनेटिक एनर्जी कितें आशिल्लें 0. वेन फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर देन एफ नॉट कायनेटिक एनर्जी वाडपा लागले. हे पॉइंट आमी हे इंटरसेक्शन पॉइंट आमी कितें म्हणटले एफ नॉट विच इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कळ्ळें न्हू. वायाचेर कोण आसा कायनेटिक एनर्जी, एक्साचेर कोण आसा फ्रिक्वेन्सी. नेगेटिव्ह y इंटरसेप्ट कितें hf नॉट. hf नॉट आमी कितें म्हणटात वर्क फंक्शन. आतां पळय कायनेटिक एनर्जी हांगच्यान चालू जाता म्हळ्यार हो फ्रिक्वेन्सी कितें आसतलो, हो फ्रिक्वेन्सी कितें आसतलो एफ नॉट. सो वेन फ्रिक्वेन्सी इज लेस देन एफ नॉट देर इज नो कायनेटिक एनर्जी, नो इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन, नो इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. वेन एफ इज ग्रेटर देन एफ नॉट कायनेटिक एनर्जी वाडटा पळय अशें लिनियरली अशें वाडटा. आतां हो कितें आसतलो टिटा कितें आसतलो स्लोप ऑफ दीस ग्राफ. स्लोप कितें एम मॅथ्सा भितर शिकला तुमी. स्लोपा आमी कितें म्हणटात एम. एमाच व्हॅल्यू कितें h. सो स्लोप कितें आसतलें h. आतां एग्जाम विचारलें वॉट इज द स्लोप ऑफ दीस ग्राफ प्लँक्स कॉन्स्टंट अशें ग्राफ आसता. What is the value of kinetic energy when the frequency is less than f naught? 0. हांगा कांयच ना. What is the value of negative kinetic energy पळय नाका तुमी. What is the value of kinetic energy ना ते तशें येवचें ना, अशें येतलें येयल्यार हे येवं शकता. हे कळ्ळें तुमकां. इसको डाउट है y पे कौन है काइनेटिक एनर्जी, x पे कौन है फ्रीक्वेंसी. नेगेटिव y इंटरसेप्ट क्या है h f नॉट जिसको हम लोग क्या बोलते हैं वर्क फंक्शन. इस इंटरसेक्शन फ्रीक्वेंसी को हम लोग क्या बोलेंगे f नॉट. अब इस ग्राफ का स्लोप क्या होगा m और m की वैल्यू इस इक्वेशन से हमें क्या मिल रही है h. सो जालें कायनेटिक एनर्जी वर्सेस फ्रिक्वेन्सी कळ्ळें. आतां आमी पळयतले v नॉट वर्सेस फ्रिक्वेन्सी. म्हाका सांग कायनेटिक एनर्जी हांव हे बरोवंक शकना e नॉट बरोवंक शकना. e नॉट इक्वल टू hf मायनस hf नॉट. ई सकयल गेल्यार कितें जातलें v नॉट इक्वल टू h अपॉन ef मायनस hf नॉट अपॉन e अशें बरोवंक मेळटा. ई मैंने नीचे किया ना तो इधर भी डिवीजन होगा ई का, इधर भी डिवीजन होगा ई का. आज परतला स्टैंडर्ड इक्वेशन बरया. इक्वेशन ऑफ लाइन कितें आसता y इक्वल टू mx प्लस c. आज म्हाका सांग वायाचेर कोण आसा v नॉट आसा, एक्साचेर कोण आसा फ्रिक्वेन्सी, एमाच व्हॅल्यू कितें h अपॉन e आणि नेगेटिव्ह y इंटरसेप्ट कितें hf नॉट अपॉन e. सो ग्राफ पळया परतल्यान वायाचेर कोण आसा v नॉट, एक्साचेर कोण आसा f. नेगेटिव्ह y इंटरसेप्ट कितें hf नॉट अपॉन e. hf नॉट कितें फाय न्हू. सो फाय अपॉन e अशें बरोवंक मेळटा. हो इंटरसेक्शन फ्रिक्वेन्सी कितें f नॉट. म्हाका सांग ह्या ग्राफाचे स्लोप कितें आसतले m. एमाच व्हॅल्यू कितें हांगा h अपॉन h अपॉन e अशें आसतलें. आता ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी वर्सेस 1 बाय लॅम्बडा. आता कायनेटिक एनर्जी आणि वेवलेंथाचे रिलेशन कितें कायनेटिक एनर्जी इक्वल टू sc बाय लॅम्बडा मायनस sc बाय लॅम्बडा नॉट. कंपेयर करा विथ स्टँडर्ड लाइन इक्वेशन y इक्वल टू mx प्लस c. वायाचेर कोण आसा कायनेटिक एनर्जी, एक्साचेर कोण आसा 1 अपॉन लॅम्बडा, एक्साचेर कितें आसा 1 अपॉन लॅम्बडा. म्हणजे एमाच व्हॅल्यू कितें आसतलें sc, एमाच व्हॅल्यू कितें आसतलें hc.
आणि CH व्हॅल्यू किती मायनस SC बाय लॅमडा नॉट. सो ग्राफ वायाचेर कोण कायनेटिक एनर्जी एक्साचेर किती 1 अपॉन लॅमडा. नेगेटिव्ह हा इंटरसेप्ट किती SC बाय लॅमडा नॉट. आता SC बाय लॅमडा नॉट किती वर्क फंक्शन इधर आम्ही HF नॉट घेतात और SC बाय लॅमडा नॉट घेतात. सो SC बाय लॅमडा नॉट किती वर्क फंक्शन. हां हो इंटरसेक्शन वेवलेंथ किती आसतलो 1 अपॉन लॅमडा नॉट. हो 1 अपॉन लॅमडा न्हू. सो हो इंटरसेक्शन वेवलेंथ किती आसतले 1 अपॉन लॅमडा नॉट. म्हाका सांग हे ग्राफाचे स्लोप किती आसतले थीटा. स्लोपाच व्हॅल्यू किती m, एमाच व्हॅल्यू किती h इंटू c. कळलं तुमका कशें आसता. मागीर ग्राफ ऑफ V0 वर्सीस 1 अपॉन लॅमडा. पण कायनेटिक एनर्जी हे बरोवंक शकना EV0 इक्वल टू SC बाय लॅमडा मायनस SC बाय लॅमडा नॉट. हो E सकल वयतलो. हो E सकल वयतलो कितें मेळटले V0 इक्वल टू कितें मेळटले SC बाय E लॅमडा मायनस SC बाय E लॅमडा नॉट. आता कंपेयर करा दिस इक्वेशन विथ y इक्वल टू mx प्लस c. वायाचेर कोण आसा V0. मागीर एक्साचेर कोण आसा 1 अपॉन लॅमडा. एक्साचेर कितें आसा 1 अपॉन लॅमडा. एमाच व्हॅल्यू कितें आसतले SC अपॉन E. कळटा न्हू तुमकां. mx कंपेयर करा. कशें बरोवंक शकना हांव SC बाय E लॅमडा अशें बरोवंक शकना. SC बाय E इंटू 1 बाय लॅमडा बरोवंक शकता अशें. एमाच व्हॅल्यू कितें SC बाय E आणि एक्साच व्हॅल्यू कितें 1 बाय लॅमडा तशें बरोवंक मेळटा. CH व्हॅल्यू कितें नेगेटिव्ह हा इंटरसेप्ट कितें मायनस SC बाय E लॅमडा नॉट. हो फुल पार्ट C आसतलो. हांगा बी ग्राफ सेम पळय. वायाचेर कोण V0 एक्साचेर कोण 1 बाय लॅमडा. CH व्हॅल्यू कितें मायनस SC बाय E लॅमडा नॉट. येता न्हू SC बाय E लॅमडा नॉट. म्हाका सांग SC बाय लॅमडा नॉट कितें वर्क फंक्शन. SC बाय लॅमडा नॉट कितें वर्क फंक्शन डिवाइड बाय हांगा E आसलो. सो 5 अपॉन E हे आसतले. म्हाका सांग हो इंटरसेक्शन वेवलेंथ कितें आसतलो 1 अपॉन लॅमडा नॉट. हे ग्राफाचे स्लोप कितें आसतले m. एमाच व्हॅल्यू कितें एमाच व्हॅल्यू कितें HC बाय E. ग्राफ याद करना का मेथड याद करा. इक्वेशन कंपेयर करना आपूण जावन तुमी ग्राफ ड्रॉ करा. तुम ग्राफ याद उरचे बी ना इक्वेशन याद उरतलो न्हू तेजे अकॉर्डिंग ग्राफ ड्रॉ करचे पडटा. आता कायनेटिक वर्सीस फ्रिक्वेन्सी मागीर आमी कितें घेतात V0 वर्सीस फ्रिक्वेन्सी. पळय कायनेटिक वर्सीस फ्रिक्वेन्सी V0 वर्सीस फ्रिक्वेन्सी. मागीर कायनेटिक वर्सीस 1 बाय लॅमडा मागीर V0 वर्सीस 1 बाय लॅमडा तशें आसता. पयलीं कायनेटिक विथ फ्रिक्वेन्सी देन V0 विथ फ्रिक्वेन्सी मागीर कायनेटिक विथ 1 बाय लॅमडा देन V0 विथ 1 बाय लॅमडा. 4 ग्राफ असतात.